हॅलो, सर्वांना नमस्कार. मी राजेंद्र खोराटे ज्ञान संस्कार अकॅडमीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. आज आपण मराठी या विषयातील पेपर नंबर फर्स्ट यांचा आढावा घेणार आहोत. ज्या वेळेला मागच्या तासाला आपण पेपर सेकंडचा अभ्यास केला होता, आता मात्र 2025चा पेपर अभ्यासणार आहोत, मात्र तो पेपर फर्स्टचा घेणार आहोत. एकंदरीत भाग 1 मध्ये पहिलाच प्रश्न काय पडलेला आहे पहा. पुढील पैकी उद्देशबोधक उभयनिव्य अव्यय असणारे वाक्य कोणते? आता ज्या वेळेला उभयनिव्य अव्ययाचा अभ्यास करत असताना दोन वाक्य दोन शब्द जोडणाऱ्या अभिकारी शब्दाला उभयनिव्य अव्यय म्हणतात. मग ज्या वेळेला तो आणि मी दोन शब्द झाले, मी फिरायला जातो आणि व्यायाम करतो, दोन वाक्य जोडण्याचं काम केलं म्हणजे उभयनिव्य अव्यय आपल्याला दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडण्याचं काम करतं. पण त्याच्यामध्ये उद्देशबोधक उभयनिव्य अव्यय याचा विचार केलेला आहे. आता ज्या वेळेला उभयनिव्य अव्ययाचा अभ्यास करत असताना समुच्चयबोधक उभयनिव्य अव्यय असेल, विकल्पबोधक उभयनिव्य अव्यय असेल, त्याच्यानं उद्देशबोधक उभयनिव्य अव्यय असेल, स्वरूपबोधक उभयनिव्य अव्यय असेल, त्यावेळेला यांचा अभ्यास करताना उद्देशबोधक. आता उद्देशबोधक म्हणजे काय? पहिलं वाक्य हे दुसऱ्या वाक्याचा उद्देश असतं, पहिलं वाक्य हे दुसऱ्या वाक्याचा उद्देश असतं. असं ज्या वेळेला वाक्य असतं मग ते म्हणून न जोडलं जातं, की न जोडलं जातं, यास्तव न जोडलं जातं, पण त्यामध्ये पहिलं वाक्य मात्र दुसऱ्या वाक्याचा उद्देश आहे. हेच उद्देशबोधक उभयनिव्य अव्ययामध्ये पाहिलं जातं. आता 4 उदाहरणं इथं दिलेले आहेत. आता ही 4 उदाहरणं देत असताना आजच काम पूर्ण व्हावे म्हणून त्याने कामाचा वेग वाढवला, वेळीच उपचार मिळाले म्हणून तो पूर्ण बरा झाला, आपण असे बोलावे की ते सर्वांना पटावे, तो उशिरा पोहोचला म्हणून सारेजण त्याच्यावर भडकले. आता इथं लक्षात आलं असेल म्हणून म्हणून आणि म्हणून तिन्ही वाक्यामध्ये म्हणून आहे. हे चारही सगळे उद्देशबोधकच आहेत, पण तसं जर पाहायला गेला तर स्वरूपबोधक मध्ये सुद्धा जातं. आता इथं मात्र त्याने कामाचा वेग वाढवला, त्याने कामाचा वेग वाढवला का? त्याचं काम पूर्ण व्हावं, म्हणजेच पहिलं वाक्य हे या दुसऱ्या वाक्याचा उद्देश आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. कन्फ्यूज करू नका, हा प्रश्न जरा महत्वाचा आहे. सुगरण झाडावर घरटे बांधते या वाक्याचा काळ कोणता? आता सुगरण झाडावर घरटे बांधते या वाक्याचा काळ कोणता? ज्या वेळेला अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण अपूर्ण भूतकाळ, साधा भूतकाळ, साधा वर्तमान काळ, ज्या वेळेला एकच क्रियापद असतं त्यावेळेला लक्षात ठेवायचं की तो साधा काळ असतो. आता अपूर्ण अपूर्णचा संबंध घरायची गरज नाही, कारण एकच हे क्रियापद आहे. झालं. आता त्याच्यामध्ये राहिलं साधा भूतकाळ आणि साधा वर्तमान काळ. भूतकाळामध्ये क्रिया घडून जाते, वर्तमान काळामध्ये क्रिया घडते. आता घरटे बांधते म्हणजे क्रिया चालू आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. आलं लक्षात तुमच्या? पुढील पैकी द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते? 4 उदाहरणं दिलेली आहेत. द्वंद्व समास विचारलेला आहे. द्वंद्व समास म्हणजे काय? ज्या समासाची दोन्ही पद महत्वाची असतात त्या समासाला द्वंद्व समास म्हणतात. राजवाडा विग्रह काय होईल? राजाचा वाडा चा षष्ठी तत्पुरुष समास. पंचवटी 5 वटांचा समूह द्विगु समास. आई वडील, आई आणि वडील, ज्या वेळेला दोन्ही पद आणि न जोडलेले आहे तर हा द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. यथाशक्ती अव्ययभाव समास, या समासाचं पहिलं पद महत्वाचं म्हणून यथाशक्ती. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. लक्षात आलं का? बघा आता गद्य आकलन. उन्हाळा, आता उतारा दिलाय, उतारा वाचतोय मी. उतार्याला जरासं काळजीपूर्वक आकलनपूर्वक वाचा. उन्हाळा जसा जसा जवळ येतो तस तशी पांढऱ्या चाफ्याची पानं गळून पडतात.
उन्हाळा जसजसा जवळ येतो तशी पांढऱ्या चाफ्याची फुलं गळून पडतात. वसंत पंचमीच्या आसपास या झाडांची सगळी पानं गळून गेलेली असतात. झाड म्हणजे नुसता खराटा दिसतं, त्या खडखडीत फांद्यातून दिसणारं निळं आभाळच अधिक बरं वाटतं. किंवा त्या निळ्या आभाळावर या काळ्या करड्या रेघा मारलेल्या दिसतात. ओक्या बोक्या रेघा, पण या रेघा अस्ताव्यस्त मात्र नसतात. त्या रेघांचा एक सुडोल आकार दिसतो. सुडोल पण अबोल. झाड असतं जिवंत पण न हलणार, न बोलणार. सृष्टीत वसंत ऋतू पाना फुलांचं वैभव फुलवत असतो. आता वसंत ऋतू पाना फुलांचं वैभव फुलवत असतो, पण पांढऱ्या चाफ्याचं झाड मात्र खतावल्यासारखं दिसतं. वारा येतो आणि त्याच्या अंगाशी खेळतो, पण एकही पान नसल्यानं पांढऱ्या चाफ्याचं झाड हललं असं वाटतच नाही. पान गळती झालेली आहे, वारा आला तरी हलत नाही. सकाळी प्रसन्न अरुणोदय होतो, पण पांढऱ्या चाफ्याला कळ्या नसल्यानं हा हल्ल्यासारखा दिसत नाही. पावसाळ्यातलं याचं हे हिरव्या गुच्छाचं हलणं फुलणं आठवून तर आत्ताचा त्याचा हा उदासीनपणा आपल्या मनाला खूपच खिन्न करतो. म्हणजे चाफ्याच्या झाडाचं वसंत ऋतूच्या आगमनापूर्वीचं वर्णन इथं आलेलं आहे आणि त्या झाडाची अवस्था कशी आहे हे इथं सांगितलेलं आहे. पहिला प्रश्न, चाफा हल्ल्यासारखा का दिसत नाही? चाफा का हलू शकत नव्हता? वारा आला तरी हलत नव्हता. पानगळती झाल्यामुळे, वारा वाहत नसल्यामुळे, अरुणोदय झाल्यामुळे, बहरलेल्या फांद्या असल्यामुळे. आता लक्षात आलं असेल, पानं त्याची गळून पडल्यामुळे ते हलू शकत नव्हतं. चाफ्याची पानं कधी गळून पडतात? आता ज्या वेळेला उन्हाळ्याची चाहूल होते, उन्हाळा संपल्यावर पावसाळा सरता सरता, हिवाळा सरता सरता, की उदासीनता आल्यावर, बघा तुमच्या लक्षात जरासा विचार करा. वसंत ऋतू येतो म्हणजे मार्चच्या दरम्यान वसंत ऋतूला प्रारंभ होतोय. फाल्गुन महिना सुरू झाला की पानगळती होते, म्हणजे हिवाळा सरता सरता चाफ्याची पानं कधी गळून पडतात? हिवाळा सरायला सुरुवात होते त्यावेळेला. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. पानगळती कोणत्या ऋतूत होते? आता पानगळती लक्षात ठेवायचं की शेवटचा पर्याय शिशिर. आपल्याला मराठी महिने शक्यतो करून लक्षात येत नाहीत का? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. पण ऋतू सुद्धा आपल्याला लक्षात येत नाहीत, कारण का 6 ऋतू आपल्याला फक्त उन्हाळा, हिवाळा, पावसाळा एवढेच ऋतू लक्षात येतात. पण या ऋतूंचा आपल्याला कधीही याच्यामध्ये ग्रीष्म, शरद, वर्षा, शिशिर, वसंत, हेमंत या ऋतूंचा आपल्याला कधीच लवलेश येत नाही. पण लक्षात घ्या, शिशिर ऋतूमध्ये पानगळती आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते. आता गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी टिमटिम. आता गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी काय केलं? बऱ्याच वेळेला गुन्हेगार पहिल्यांदा गुन्हा आपला कबूल करत नाहीत, त्यावेळेला पोलिसांना काय करावं लागतं? तमान बाळगणे, लोटांगण घालणे, 14 रत्न दाखवणे, जीवाचे रान करणे. काय करावं लागतं? 14 रत्न दाखवायचं. 14 रत्न दाखवणं म्हणजे बडवून काढणं. पर्याय क्रमांक 3. आता कद्र या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? कद्र म्हणजे काय? कद्र म्हणजे कंजूस माणूस. त्याला कंजूसला दुसरा अर्थ आहे कृपण. इथं दिलंय बघा, कृपण. कृपण म्हणजे कंजूस. पण आता इथं तुम्हाला काय विचारलंय?
कद्र या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? विरुद्धार्थी विचारले. हा जर विचारला असता तर तो समानार्थी झाला असता. आता कंजूस याला, कृपण याला विरुद्धार्थी शब्द काय येईल? उदार, भाग्यवान, दयाळू. तुमच्या लगेच लक्षात आलं असेल एखादी व्यक्ती उदारमतवादी आहे म्हणजेच काय करते की बऱ्याच वेळेला जाणवतं आपल्याला की एखादी गोष्ट प्रामुख्यानं पाहायला गेल्यानंतर की कद्र म्हणजे कंजूस, त्याच्या विरुद्धार्थी शब्द उदार. आता आकृतीत दिलेल्या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीचा योग्य अर्थ कोणता? आता ज्या वेळेला मन आपण पाहतो त्यावेळेला रा, ची, घ, ए, ते, ई, ती, रा, प ही जी म्हण आहे सहजासहजी लगेच लक्षात येत नाही. का तर आपल्या कधीतरी परिचयाची आहे असं वाटत सुद्धा नाही. का? जरासं वेगळी आहे. एकापेक्षा दुसरा वरचढ असणे, दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा बाळगणाऱ्याचे वाईट होते, स्वतः गुन्हा करून दुसऱ्याच्या नावाने ओरड करणे आणि मूर्खपणाने दुसऱ्याचे अनुकरण करणे. आता असे 4 पर्याय दिलेत. आकृतीत दिलेल्या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीचा योग्य अर्थ लिहा. आता ज्या वेळेला ही म्हण आपण पाहतो त्यावेळेला ही म्हण जरासं विचार करा. तुम्हाला उत्तर मी सांगतोय पहिल्यांदा. का? दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा बाळगणाऱ्याचे वाईट होते, या म्हणीचा अर्थ आहे. पण मन लक्षात येते का? बघा, येत नाही ना. येते नाही तर त्याचा अर्थ म्हण कशी तयार होते? चिंते परा ते येई घरा. चिंते परा ते येई घरा. चिंते परा ते येई घरा. येई घरा. मगाचे चिंते पराती येई घरा. बघा, चिंते पराती येई घरा. चिंते पराती येई घरा. चिंते परा म्हणजे दुसऱ्याचं वाईट जो चिंततो अशी इच्छा ज्याच्या मनात असते त्याचं सुद्धा वाईट होतं. बऱ्याच वेळेला आपण दुसऱ्याला मारायला जातो पण आपल्याला दुखतं ना, आपल्याला लागतं ना, आपल्याला इजा होते ना. आपण जेवढ्या ताकदीनं मारतो तेवढी ताकद आपल्याला जशी त्याला लागते तशी आपल्याला सुद्धा लागत असते. म्हणजे चिंता परेती येई घरा. चिंते पराती येई घरा. लिहून ठेवा, चिंते पराती येई घरा. चिंते पराती येई घरा. मलाही त्यांचा प्रेमळ स्वभाव खूप आवडतो. या वाक्यातील उद्देश भागात एकूण किती शब्द आले आहेत? आता मलाही त्यांचा प्रेमळ स्वभाव खूप आवडतो या वाक्यातील उद्देश भागात किती शब्द आले आहेत? आता वाक्याचे विभाग 2, एक उद्देश विभाग आणि 2 विधेय विभाग. आता उद्देश विभागामध्ये काय असतं? कर्ता आणि कर्त्याबद्दल सांगितली जाणारी माहिती त्याला उद्देश विभाग. क्रियापद आणि क्रियापदाबद्दल सांगितली जाणारी माहिती त्याला म्हणतात विधेय विभाग. विधेयाला बऱ्याच वेळेला आख्यात असा शब्द संस्कृत मध्ये वापरलेला आहे. विधेय म्हणजे क्रियापद, उद्देश म्हणजे कर्ता. संकल्पना लक्षात आल्या? उद्देश म्हणजे कर्ता, विधेय म्हणजे क्रियापद. आता मलाही त्यांचा प्रेमळ स्वभाव खूप आवडतो. आता या वाक्यातील उद्देश भागात एकूण किती शब्द आले आहेत? पहिल्यांदा क्रियापद ओळखायचं. आवडणारे, आवडतो. आवडतो काय? आवडतो हे क्रियापद. आता आवडणारे कोण? आवडणारे कोण? तर आवडणारे कोण आहे? स्वभाव आवडीचा आहे. आता स्वभाव आवडीचा आहे. स्वभाव हा कर्ता आहे आणि हे क्रियापद आहे. त्याचबरोबर क्रियापदाला विधेय म्हणायचं, कर्त्याला उद्देश म्हणायचं. आता तुम्ही म्हणाल, जरासं इकडे लक्ष द्या,
स्वभाव कसा आहे त्यांचा? प्रेमळ स्वभाव. आता मलाही खूप आवडतो या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारे ते 2 शब्द आलेले आहेत. आता 1, 2 आणि 3 शब्द उद्देश विभागामध्ये येतात. पर्यायामध्ये 3 आहे का बघा? आहे. पर्याय क्रमांक 2, 3 उद्देश विभाग. आलं लक्षात तुमच्या? आता द्वेष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आता माणूस द्वेषानं लढतो. छत्रपती शिवाजी राजांच्या कालखंडामध्ये सर्व सैनिक आपल्या द्वेषाने लढले म्हणून मावळ्यांनी अनेक गड अनेक किल्ले जिंकले. आता द्वेष म्हणजे द्वेष, रोष, मत्सर आणि आवेश समानार्थी विचारलंय. याचा अर्थ द्वेष होणार नाही, रोष होणार नाही, मत्सर होणार नाही, काय होणार? आवेश. द्वेष म्हणजे आवेश, जोश. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? आता पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता याला नियम आपल्याला वाचण्यापेक्षा शब्द बरोबर अचूक कोणती ते ओळखायला शिकायचं आहे. तर लक्षात आलं असेल निष्क्रिय. निष्क्रिय पर्याय क्रमांक 3 पहिलीने स्क्री पहिला. आता शरद ऋतूत अंगणात दुधासारखे पिठूर चांदणे पडले होते. तर पाहिजे होतं पिठूर चांदणे पडले होते या वाक्यातील उपमेय कोणते? आता उपमेय म्हणजे काय? ज्याची तुलना करावयाची ते. उपमान म्हणजे काय? ज्याच्याशी तुलना करावयाची ते. आता ज्याची तुलना, कुणाची तुलना कोणाशी केलेली आहे? तर शरद ऋतूत अंगणात दुधासारखे पिठूर चांदणे पडले होते म्हणजे चांदण्याची तुलना कुणाशी केलेली आहे? दुधाशी केलेली आहे. म्हणजे चांदणं हे उपमेय आणि दुधासारखं हे उपमान आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल विचारले काय? उपमेय म्हणजे उपमेय हे काय असणार आहे? चांदणं. म्हणून चांदणं पर्याय क्रमांक 3. लक्षात आलं? म्हणून हे नवीन पुस्तके खरेदी केली या वाक्यातील अधोरेखित शब्दांची विभक्ती कोणते? आता बऱ्याच वेळेला काय होतं की म्हणून हे नवीन पुस्तके खरेदी केले ह्या वाक्यामध्ये पुस्तके या शब्दाखाली अधोरेखन केलेलं आहे. आता अधोरेखन केल्यानंतर आता खरेदी करणारा कोण? तर म्हणूने काय खरेदी केली? पुस्तके खरेदी केली. जरा असं बघा. आता याच्यातलं कर्ता म्हणूने कर्म पुस्तके केली हे क्रियापद आहे. झालं? आता आपल्याला काय विचारलंय? पुस्तके या शब्दाची विभक्ती विचारलेली आहे. विभक्तीचा प्रत्यय इथं अनेक वचनामध्ये ए दिसतो पण पुस्तकाचा मूळ शब्द काय? पुस्तक. आता पुस्तकाला प्रत्यय लागून शब्द तयार झालेला नाही, तो अनेक वचनी शब्द आलेला आहे. अशा वेळेला गफलत न करता पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे, कारण याला पर्याय प्रत्यय लागलेला नाही. तो अनेक वचनातला दिसतो आपल्याला पण खरं उत्तर एच आहे. काही जण काय करतात, हे पुस्तक हा शब्द याला कर्मामध्ये आलाय, कर्माची विभक्ती द्वितीय असं म्हणतो म्हणून काही जण द्वितीय म्हणतात, परंतु इथं प्रश्नाचं उत्तर एकच येणार आहे, प्रथमा हे याचं उत्तर असणार आहे. आता पुढील वाक्यातील कर्म ओळखा. रेयांशने वर्गातील फळ्यावर सुंदर चित्र रेखाटले. आता रेखाटणारा कोण? रेयांश. रेयांशने रेखाटण्याची क्रिया कशावर घडली? चित्रावर. आता रेयांश हा कर्ताला, चित्रकर्माला, रेखाटले हे क्रियापद आलं. काय ओळखायला सांगितले हो? कर्म ओळखायला सांगितले. तुम्हाला लगेच उत्तर आलं चित्र 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 आहे बघा, पर्याय क्रमांक 4. विचारच करायची गरज नाही बाकीच्या पर्यायांचा. बेंदूर हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या महिन्यात येतो. या वाक्यात एकूण नामे किती? आता नाम ज्या वेळेला विचारलं जातं पदार्थाच्या किंवा वस्तूच्या ठेवलेल्या नावाला नाम म्हणतात. आता हे नाम ज्या वेळेला आपण पाहतो, बेंदूर हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या महिन्यात येतो. तुमच्या आता लक्षात आलं असेल बेंदूर हे नाव आहे, हा हे सर्वनाम आहे, सण हे नाम आहे. वेगवेगळ्या
नाम नाही, भागात हे नाम आहे, महिन्यात हे नाम आहे, हे क्रियापद आहे. आता 1 2 3 4 4 उत्तर आहे का बघा, हाय बघा. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. आलं लक्षात? पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे लिंग ओळखा. आता इथं संकट विचारलेलं आहे. लक्ष्मीबाईवर एका मागोमाग एक अनेक संकटे आली. आता ज्या वेळेला लिंग ओळखायचं आहे, एका मागोमाग एक अनेक संकटे आली. आता संकट स्त्रीलिंगी, ती संकटे असं आपण म्हणतो. पुल्लिंगी, नपुसकलिंगी, स्त्रीलिंगी व नपुसकलिंगी. काय करायचं की याचं एक वचन करायचं, संकटे, संकट, ते संकट, ते संकट म्हणायचं आणि ते नपुसकलिंग. लक्षात घ्या. वचनानुसार विसंगत नाम ओळखा. आता वचनानुसार विसंगत नाम, मडके, पंचके, पुस्तके, फटाके हे सगळेच अनेक वचने आहेत. मात्र याचं मडक्याचं एक वचनी मडकेच होणार, पंचकेचं पंचाक होणार, पुस्तकेचं पुस्तक होणार, फटाक्याचं फटाका होणार. म्हणजे या शब्दांचं एक वचन आणि अनेक वचन होतं, याचं मात्र तेच राहतं. म्हणून विसंगत कोणतं राहणार आहे? पर्याय क्रमांक 1. बघा कसं उत्तर शोधून काढायचं. आता सरळ आहे. मी वनवासी कुणाचा आहे? सिंधुताई सपकाळ, सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, प्रज्ञा पवार. डोक्यात विचारच आणायचं नाही. ज्या माऊलीनं अनाथांची सेवा केली ती माऊली म्हणजे सिंधुताई सपकाळ, की ज्या नवऱ्याने तिला घराबाहेर काढलं, पण घराबाहेर काढल्यानंतर आपला संसार कसा करायचा हा विचार तिच्या मनात होता. आणि मग तिला खरं तर मी सिंधुताई सपकाळ बोलते, अमेरिकेत सुद्धा तिच्या नावावर चित्रपट निघाला. अमेरिकेला जायचा योग तिला आला, कारण जी अनाथांची माऊली म्हणून तिला ओळखलं जातं. तिनं आपल्या आत्मचरित्रात तिनं जे काय सोसलं, भोगलं, सहन केलं ते त्याच्या मी वनवासी मध्ये व्यक्त केलंय. सिंधुताई सपकाळ. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. आता पत्रलेखनात वडिलांच्या मंडळींना पुढीलपैकी कोणता मायना येईल? आता ज्या वेळेला मायनाचा प्रश्न लिहावा लागतो, हा प्रश्न पडलेला आहे याच्या अगोदर. आई वडिलांना लिहिताना तीर्थ रूप लिहायचं आणि मोठ्या व्यक्तींना तीर्थ स्वरूप लिहायचं. आणि तीर्थ स्वरूप लिहिताना काय लिहायचं की कायमचं दीर्घ लिहायचं. आता तुम्ही म्हणाल लहान, आपल्यापेक्षा लहान भावंड असतील त्यांना चिरंजीव म्हणायचं. आई वडिलांना तीर्थरूप गुरुवर्य, आपले जे मान्यवर गुरुवर्य आहेत त्यांना गुरुवर्य. पर्याय क्रमांक 1 मोठ्या व्यक्तींना तीर्थ स्वरूप, आई वडिलांना तीर्थ रूप, लहानांना चिरंजीव. पुढील पैकी कोणता शब्द तत्सम नाही म्हणलाय? आता तत्सम देशी, तद्भव, परभाषीय. आता कवी तत्सम शब्द आहे. झोप हा देशी आहे, शुद्ध हा देशी आहे, सॉरी तत्सम आहे. भूगोल हा तत्सम आहे. तिथे जर दूध आलं असतं तर तद्भव होते. दुग्ध आहे म्हणून तर तत्सम, दुग्धचं दूध झालंय, दूध आलं तद्भव आणि दुग्ध आलं तत्सम. म्हणजे 1 2 3 शब्द तत्सम आहेत. तत्सम नाही कोणता? झोप हा देशी शब्द आहे. आता कविता. सोन पिवळे झाड उभे गर्द मळ्यात, सोन पिवळे झाड उभे गर्द मळ्यात, आकाशाचे स्वर फुलले पाखरांच्या गळ्यात. गर्द हिरव्या पालवीत रंग भरून आले, गर्द हिरव्या पालवीत रंग भरून आले, आकाशाच उतरून सोने पेरून गेले. एका सोन सकाळी ऊन कोवळे नाले, एका सोन सकाळी ऊन कोवळे नाले, मातीच्या गर्भातले स्वप्न आभाळा कळून गेले. पिकांच्या तालेवार आरशात रूप गात आभाळाचे, निळ्या गळ्याने पक्षी गातो संगीत माळाचे. निसर्गाचा बहर पेले ना पिकांना भार,
निसर्गाचा बहर पेले ना पिकांना भार सूर भरल्या गड्यांनी फुटे शेतांना स्वर सूर भरत्या गड्यांनी फुटे शेतांना स्वर। आता कविता वाचून झालेली आहे। आपल्या लक्षात आलं असेल ज्या वेळेला पिकांचा बहर फुलतो त्यावेळेला पिकं सोन्यानं मढल्यासारखी म्हणजे शेत सोन्यासारखी दिसायला लागतात। कवितेतील वर्णनानुसार सोने पेरून कोण गेलं तर लगेच लक्षात आलं असेल आकाश सोने पेरून गेले, आकाशच उतरून सोने पेरून गेले। पर्याय क्रमांक 2। कवितेतील वर्णनानुसार विशेषण आणि विशेष्य ओळखा। हा जरासा कन्फ्यूज करणारा प्रश्न। आता कन्फ्यूज म्हणजे काय की जो शब्द आता पांढरा घोडा, पांढरा घोडा, घोडा हे नाम आहे, पांढरा हे विशेषण आहे। आता विशेषण आणि विशेष्य विचारलेला आहे। नामाला नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा जो शब्द असतो जो नाम असतो त्याला म्हणतात विशेष्य। त्याच्याबद्दल विशेषण अधिक माहिती सांगणारा जो शब्द असतो तो विशेषण असतो। आता याच्यामध्ये या कवितेमध्ये गर्द मळा आलाय, तालेवार आरसा आलाय, हिरवी पालवी आल्या, कोवळी सकाळ आलेली आहे। आता त्यांनी काय म्हटलेलं आहे यातील चुकीची जोडी कोणती, चुकीची जोडी कोणती। आता चुकीची जोडी कोणती आता गर्द हिरव्या पालवीत रंग भरून आले, इथं गर्द मळा म्हटलेला आहे। मळा कसा आहे गर्द मळा, गर्द पालवीत रंग भरून आले, गर्द मळा दाट मळा। आता हा शब्द मळा हा नाम आहे, नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा गर्द आहे। आता हिरव्या पालवीत, हिरव्या पालवीत, आता हिरवी पालवी असा जो शब्द आहे, हिरवी पण विशेषण आणि पालवी पण विशेषण, झाडांची पालवी बरोबर। इथं आरसा नाम आहे, तालेवार विशेषण आहे, सकाळ नाम आहे, कोवळी विशेषण आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे। गोंधळून जातोय आपण, दोन्हीला पण आपण याला नाम म्हणतोय आणि त्याला विशेषण म्हणतोय, मात्र इथं चुकलेला होता। पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे। आता वरील कवितेत कवीने कशाचे वर्णन केलेले आहे। ज्या वेळेला आपण वरील कवितेचा आपण अभ्यास करतो त्यावेळेला आपल्याला प्रामुख्याने जाणवतं की एखादी गोष्ट की कशा पद्धतीने सांगितली जाते। कवितेत कवीने कशाचे वर्णन केले आहे, बळीराजाचे म्हणजे शेतकऱ्याचे, बहरलेल्या शेताचे, तिसरं अवर्षणाचे आणि पेरणीच्या दिवसांचे। आकाशच सोनं पेरून गेलं, खरं तर शेतामध्ये शेत्याचं वर्णन करताना बहरलेली शेत आपल्याला दिसतात, बहरलेल्या शेताचं वर्णन केलेलं आहे ब पर्याय क्रमांक 2। आता ज्ञानचक्षु या शब्दामध्ये एकूण वर्ण किती येतात। आता तुम्हाला हा प्रश्न 3 पद्धतीने विचारला जातो। पहिल्यांदा ज्ञानचक्षु याच्यातला फोड करायची। आता फोड करत असताना आपल्याला कशा पद्धतीनं द अधिक न अधिक य अधिक आ ज्ञा, आता न अधिक अ न, च अधिक अ च, आता क्ष कसं असतं क अधिक श अधिक अ। आता इथं अ येणार नाही, इथं उ येणार। आता काय काय झालं बघा, तुमच्या आता लक्षात आलं असेल। आपण मोजायचं आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11। एकूण वर्ण मोजले 11। पर्याय क्रमांक 2 उत्तर हे बरोबर आहे। आता तुम्हाला दुसऱ्या ह्याच्यातला प्रश्न विचारला जातो
की याच्यामध्ये स्वर किती आले. स्वर बघा 1 2 3 4 4 स्वर आले. झालं. नंबर दुसरा प्रश्न, याच्यात जोडाक्षर किती आल्यात. आता तुम्ही म्हणणार याच्यात जोडाक्षर आलंय का हो. आलंय. कधी येतं ते, ज्या वेळेला दोन व्यंजन एकत्र येऊन एखादा शब्द तयार होत असेल, एखादा अक्षर तयार होते. दोन व्यंजन, आता दोन व्यंजन किती, दोन किंवा दोन पेक्षा अधिक. इथं बघा क अधिक श अधिक अ यू आणि द अधिक न अधिक य, इथं 3 व्यंजन एकत्र आल्यामुळं जोडाक्षर तयार होतं. 2 मात्र व्यंजन आली पाहिजेत, म्हणजे त्यात 2 हे ज्ञा आणि क्षु हे 2 काय जोडाक्षर आहेत. म्हणजे 3 प्रश्न तुम्हाला तयार झाले. आता पुढचा प्रश्न आहे, क्षुत्पिपासा या शब्दाचा योग्य संधी विघटक कोणता. बघा क्षुत्पिपासा, आता शुद्ध पिपासा असं न होता तच्या ऐवजी ध येतं, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. आता पुढचा, आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या या वाक्याचा प्रयोग ओळखा. आता प्रयोग ओळखा म्हटलं की तुम्हाला याच्या अगोदर एक ट्रिक सांगितलेली आहे. प्रयोगामध्ये कर्ता कर्म आणि क्रियापद 3 ओळखायचं पहिल्यांदा. आता याच्यामध्ये आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या, कोसळणाऱ्या कोण, धारा. कोसळल्या क्रियापद, धारा एक कर्ता आहे. आता याच्यात कर्म आहे काय, नाही, म्हणजे ते क्रियापद कसं आहे, अकर्मक आहे. आता ट्रिक सांगतो तुम्हाला, इथं कर्ता धारा आहे, याला प्रत्यय लागलाय काय, नाही. जर कर्त्याला प्रत्यय लागला नसेल तर तो प्रयोग असतो कर्तरी. आता इथं कर्तरी कर्तरी कर्तरी, हा 1 आणि 2 तर असं बघा, कारण त्याच्यात कर्म नाही, भावे कर्मणी प्रयोगाचा संबंध नाही. अकर्मक भावे, भावेचा काय संबंध नाही. कर्ता कर्त्याला प्रत्यय, कर्माला प्रत्यय असेल तरच भावे. आता तुम्ही म्हणायचं इथं सकर्मक की अकर्मक. आता याच्यात कर्म नाही, त्यामुळे ऑलरेडी काय होणार, अकर्मक कर्तरी प्रयोग. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. म्हणजे सगळा अभ्यास करायची गरज नाही, काय ट्रिक्स आहेत तेवढ्या लक्षात ठेवायच्या. अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यातील अयोग्य जोडी ओळखा. आता अलंकारिक शब्द आणि त्याचा यातील अयोग्य जोडी कोणती. अलंकारिक शब्दाने त्याला त्याचा अर्थ यातील अयोग्य जोडी. ओनामा, ओनामा कशाला म्हणायचं, सुरुवात म्हणजे ओनामा, योग्य जोडी आहे. बृहस्पती कोणाला म्हणतात, बुद्धिमान माणसाला बृहस्पती म्हणतात, ती पण योग्य जोडी आहे. पर्वणी एक दुर्मिळ योग. पर्वणी केव्हा म्हणतो, एखादा दुर्मिळ योग आला तर पर्वणी म्हणतो. मात्र इथं काय झालंय, गंगा यमुना म्हटल्याने नद्याचा उगम, म्हणजे ही जोडी काय चुकीची आहे. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. आलं लक्षात तुमच्या. आता सहसंबंध ओळखा. जसा घुबडाचा घुतकार तसा हंसाचा काय. जसा घुबडाचा घुतकार, आता केकारव, मोरांचा केकारव, मधमाशांचा गुंजारव, हत्तीचा चित्कार, हे सगळे ओरडणं आहे. मग राहिलं काय, हंसाचा कलरव. हंसाचा कलरव पर्याय क्रमांक 3. आता लास्टचा प्रश्न आहे, पुढीलपैकी महाराष्ट्र कवी कोणास म्हणतात. विनायक जनार्दन करंदीकर, विंदा करंदीकर, यशवंत दिनकर पेंढारकर, राम गणेश गडकरी आणि बाळ सीताराम मर्डेकर, बासी मर्डेकर. आता ज्या वेळेला 4 नावं आपल्या समोर येतात, ही 4 नावं विंदा करंदीकर,
राम गणेश गडकरी, यशवंत दिनकर पेंढारकर आणि बाळ सीताराम मर्ढेकर. यारीमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की महाराष्ट्र कवी यशवंत दिनकर पेंढारकर हे नाव महाराष्ट्र कवी म्हणून ओळखलं जातं. एकंदरीत पेपर 2 पेक्षा पेपर 1 मध्ये थोडासा विचार आपल्याला करायला लागला. सगळ्याच प्रश्नाला नाही, ठराविक प्रश्न. तर असं आपल्याला ते जम्बलिंग होतं, मग आपण उत्तर कोणतं द्यावं हे कळत नाही. जरासा ताण दिला डोक्याला, आपोआपच उत्तर सुचायला लागतात. आज आपण हे 30 प्रश्न व्यवस्थित सोडवलेले आहेत. हे खरं तर मराठीच्या पेपरला आउट ऑफ आउट आपण मार्क घ्यायला हवेतच. तशी मनाची फुंगाट बांधा. जेवढे प्रश्न पत्रिका आपल्याला सोडवता येतील तेवढं सोडून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. काही वेगळे शब्द आले, प्रश्न आले तर त्याचा पण आपण अभ्यास करून सोडवणारच आहोत. या 4 दिवसामध्ये काय वेगळं आलंच तर त्या वेगळ्या प्रश्नांची ओळख करून घेणार आहोत. आज आपण इथंच थांबतोय. सर्वांच्यासाठी धन्यवाद.